पक्क्या पाकात आपण टाकलं की तो टिकतो चांगला, म्हणून पक्का पाक करायचा. साखरेचा असो किंवा काय. बघा किती छान दिसतं. थंडीच्या दिवसात औषधी असतो, आजारपणावर, पित्तावर आणि चक्कर येण्यावर सुद्धा मोरावळा उपयोगी असतो, गुणकारी असतो हा बहुगुण. आज आपण मोरावळा करणार आहे. अर्धा किलो ते आवळे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. ते आता मी किसून घेते सगळे आवळे. 1 वाटी आवळ्याला 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे. मी गुळातला करणार आहे मोरावळा. तर मी आता हे सगळे आवळे किसून घेते. आता हे अर्धा किलो आवळा किसलेला आहे, त्याला मी 1/4 किलो गूळ घेतलेला आहे. तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता, पण मी गूळ घेतलाय, गुळातला करणार आहे. त्या आता कढईमध्ये तूप घालून तुपामध्ये हा आवळ्याचा किस सगळा घालून चांगला हलवून वाफवून घेणार आहे. मंद आचेवर चांगली 5 ते 10 मिनिटं वाफवून घ्यायचा आवळा. आधी हलवून घ्यायचा, छान सगळा एकजीव करून घ्यायचा. चांगला हलवून थोडा वेळ झाकून ठेवायचा. चांगली वाफ आली की मग मोरावळा व्हायला सोपं जातं. तर मी सेंद्रिय गूळ घेतलाय, त्यामुळं कलर त्याचा थोडा डार्क आहे. आता वाफत ठेवलेला आहे आवळा, वाफवून झालाय. आता मी गूळ हा जो घेतलेला आहे तो सगळा पातेल्यात काढून त्याच्यात थोडंसं पाणी भिजेल इतका गुळात पाणी घालून तो मी पाक करत ठेवते. तर छान पाक त्याचा पक्का पाक व्हायला पाहिजे. गुळात पाणी घातल्यामुळं पाक पक्का करून घ्यायचा आणि मग ते वाफवलेले आवळ्याचा किस सगळा त्याच्यात घालून वाफ देऊन घ्यायची. तर आता तो पक्का पाक करत ठेवलेला आहे. परत बघते, नाही झालेला अजून पाक हा. मंद आचेवरच पाक करायचा आहे. कंटिन्युअस हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही. अजून व्हायचं आहे सैलसर गोळी व्हायला पाहिजे त्याची चांगली. आता होत आलाय, झालाच आहे जवळजवळ. बघू आता. झाला. आता त्याच्यामध्ये हा सगळा आवळ्याचा किस घालते. खाली उतरून पातेलं, मग त्याच्यात आवळ्याचा किस घालते. घातला. आता ते हलवून घेते. आता बघा सगळं हलवल्यावर एकजीव केल्यावर किती छान दिसतं. आता ह्याला एक चांगली चटचटीत उकळी आली पाहिजे, म्हणून परत मी हे आता गॅसवर ठेवणार आहे. गॅसवर ठेवून चांगला 2 मिनटं चांगलं त्याला शिजू द्यायचं, कारण आवळ्याचं पाणी असतं. आता मी ह्याच्यात वेलदोडे पूड आणि जायफळ पूड घालते 1 चमचा. शिजल्यानंतर बघा किती छान कलर आलाय. गुळाचा असल्यामुळं थोडा डार्क कलर आलाय, पण छान. पक्क्या पाकात आपण टाकलं की तो टिकतो चांगला, म्हणून पक्का पाक करायचा. साखरेचा असो किंवा काय. बघा किती छान दिसतं. अशा पद्धतीनं हा मोरावळा तयार आहे. तुम्ही पण करून बघा. थंडीच्या दिवसात औषधी असतो.
आजारपणावर, पित्तावर आणि चक्कर येण्यावर सुद्धा मोरावळा उपयोगी असतो, गुणकारी असतो. हा बहुगुणी मोरावळा तुम्ही नक्की एकदा करून बघा.